सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम। आज खरं तर माझा जो विषय आहे तो काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मुळात हा विषय मी घेतोय आज। कारण की आतापर्यंत हे काँग्रेसचे आमदार सरकारच्या विरोधामध्ये, हा काय माझा पाठ नाही, हा माझा भाग नाही आहे, मी कुठल्याही सरकारचा नाही आहे। मुळात मी सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि माझ्या समाजाचं भलं कसं होईल आणि माझ्या समाजाचा एक मी आवाज म्हणून काम करतो। ही तुमच्यापर्यंत जर माझा विषय गेला तर नक्की तुम्हाला समजेलच। मुळात आपण हेच सरकार संविधान बदलतंय म्हणून तुम्ही अनेक वेळेला मोर्चे बांधणी केले, मोर्चे काढले वगैरे वगैरे। हे जे काही तुम्ही केलात, आजची तुमची वास्तवता, आजचं जे तुमची लक्षवेधी होती त्या लक्षवेधीमध्ये तुम्ही वर्गीकरणाला विरोध करत होतात। मुळात मातंग समाज जो वर्गीकरण जे मागताय ह्या संविधानाच्या आधारावरती मागताय। संविधानाला डावलून मातंग समाज हा कधीच जाणार नाही पुढे, आणि हे तुम्हाला आठवण करून देण्यासाठीच मुळात मी आज हे संविधान घेतलंय। कारण की आपण ज्या ज्या वेळेला ज्या काही तुमच्या संघटनेने जे मोर्चे काय बांधणी जी काही केली होती ती संविधानाच्याच बाबतीमध्ये तुम्ही सरकारला धारेवरती आणायचं तुम्ही काम केलं होतं, आणि आज त्याचं तुम्हाला उत्तर माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलंय। आणि मला वाटते फडणवीस साहेबांना मला तर धन्यवाद केलंच पाहिजे, आणि माझ्या समाजाने सुद्धा आजची जी क्लिप आहे ती मुळात तुम्ही प्रत्येकाने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती जिथे जिथे तुम्हाला फेसबुकला असेल, व्हॉट्सअपला असेल, स्टेटसला असेल, तुम्हाला ते ठेवणं आहे। मुळात कारण असं आहे की अभ्यास करून ते वक्तव्य आज वडेट्टीवार साहेबांना ते दिलेलं आहे। काँग्रेसचे जे आमदार आहेत आणि जे काही 27 जे काही आमदार आहेत त्यांना सुद्धा तो व्हिडिओ खास करून तर पाठवा की मुख्यमंत्री साहेब काय म्हणतायत। जेव्हा एखादा विषय घटनेच्या बाहेर असेल तर विषय वेगळा आहे, घटनेत राहून तो विषय आम्ही मागतोय। जर का न्यायालयाने जर त्याचा निकाल दिलाय मुळात, तर मग तुम्ही त्याला कसं काय बोलू शकता की दोन भावांमध्ये वगैरे वगैरे, असं काहीच नाहीये। आज अनेक माझे मित्रमंडळी आहेत ते काय आमच्या विरोधात नाही आहेत, आणि आम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात नाही आहोत। आता हे कोण दाखवतंय, का दाखवतंय, ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्ही सरकारला मागतोय, पण त्याच्यामध्ये तुम्ही काय येता एक लक्षात घ्या। ज्या दिवशी मतदान येईल ना त्यावेळेला आम्ही देखील आव्हान करू की तुम्हाला मतदान करायचं नाही म्हणून। तुम्ही काय करता हो मातंग समाजासाठी? आतापर्यंत 4 मुलांनी बलिदान दिलं। हा विषय मुळात चांगलाच नाहीये स्वतःची आत्महत्या करणं, पण दिलं तुम्ही। गेला तुमच्यापैकी कुठला आमदार गेला या 27 आमदारांपैकी की असं झालं नाही पाहिजे म्हणून तरी तुमच्यापैकी कोण बोललंय? हे विजय वडेट्टीवार यांना माझी खास करून तर विनंती आहे, तुम्ही जे काही नेहमी चालू राहतं ना तुमच्यापेक्षा चांगली शैलीत, चांगल्या भाषेत भाषण करणारे आमच्याकडे आहेत। वेळेला आम्ही सुद्धा देऊ, दरकारी काय द्यायची ती थोडंसं आवरून घ्या आणि विषय समजून घ्या। क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम।